अगं बाई, अहो शर्टला चिखल लागलाय तुमच्या. काय अवस्था करून घेतली ती स्वतःची? काय झालं? कुठे पडला बिडलात की काय? बागेतला महत्वाचा प्रश्न सोडवलाय ना, त्यातच भिजला आणि अशी अवस्था झाली. मला म्हणाला काही महत्वाचं बोलायचं, तर म्हटलं घरी चल. हो या ना, आत या. तू कपडे बदलून ये जा. हा बस रे. काय बोलायचंय? हे मी प्रेमात पडलेल्या माणसाची ही अशी अवस्था होते. मी म्हणजे मला अरे बोल ना, बोल. मला टॉवेल. अरे तोंड पुसायला दिलाय तो टॉवेल. हो हा बोल रे, काय बोलायचंय? ते मला खूपच महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हो का? मग तुम्ही बोला, मी आलेच. हो बोल रे बोल, काय महत्वाचं बोलायचंय? हॉटेलचा काय प्रॉब्लेम आहे का? नाही हॉटेलचं काही नाही. कसं आहे ना दत्ताजी, की आयुष्यात आपण जसे जगत आलो असतो तसंच काय आपण जगू शकत नाही ना. म्हणजे बरेच बदल होत असतात, गरजा बदलतात, विचार बदलतात. अरे हे मला सांगतोयस? तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. तुझी अडचण सांग. नाही म्हणजे कसं आहे ना दत्ताजी, की आपल्याला आयुष्यात कधी ना कधीतरी जोडीदाराची गरज भासतेच. अरे भासते काय, गरज असतेच. हा बोल. नाही म्हणजे आता तुमचंच बघा. नाही तुमचं नाही, म्हणजे कारखानेच काकांचंच बघा. त्याचं काय, नीट काम करतोय ना तो. हो हो काम व्यवस्थित करतायत. पण म्हणजे मी उदाहरण दिलं की बघा ना, काकांना काकू कशी छान साथ देतात नाही का. अरे माझी साथ आहे त्याला. हा ते बरोबरच आहे, पण सोहम शुभ्राचं बघा. अरे काय चाललंय तुझं? याचं बघा त्याचं बघा. तुझी काय अडचण आहे ते बोल ना. मी नाही म्हणजे. बाबा घ्या चहा. घ्या कॉफी. अहो तुमच्यासाठी कॉफीच आणलीये. हो बरं वाटेल. वा. अरे बोल ना. हा बोल, काय बोलायचंय तुला? हा तुम्ही बोला, मी येते. हा मी काय म्हणतो दत्ताजी, काय कटकट आहे यार. शुभ्रा हा आयपॅड बघ ना, केव्हापासून अपडेट करतोय, होतच नाहीये. तू बघ ना. अरे सोहम, मी ऐक ना, मी माझ्याच कामात आहे यार. तू बघ ना तुझं. नाही तर एक काम कर ना सर, तुम्ही मदत कराल का सोहमला प्लीज? हे मी बोलतोय ना जरा. सोम्या तुला येत नाही का? हो पण होत नाही हो आजोबा. मग याला दे. हो दे सरांना, सर बघतील, सरांना सगळं येतं. बघ रे जरा बघ. पडतो जरा. नाही थांबा ना. म्हणजे दमलात का? नाही तर आपण गप्पा मारले असता ना. तुमचे चालू द्या, नंतर बोलूया ना आपण. ऐका ना, मी काय म्हणतोय, जर हे आपण ऑन केलं आणि रिस्टार्ट करून बघितला तर. हा हा हो हो हो. येस झालं सर. हो बोललो ना रिस्टार्ट केल्यावर होईल म्हणून. झालं ना. फर्स्ट क्लास. गुड. जा. हे काय नाहीच जमलं ना. अगं जमलं ना. अगं तुला आत्ताच तर म्हणालो झालं म्हणून. आयपॅड वरून आयडिया आली आहे. रिस्टार्ट करायचं काम होतं. तुम्हाला असा तसा समजू नकोस. एक नंबरचा हट्टी माणूस आहे मी.
आज दत्ताजींशी बोलल्याशिवाय मी जाणारच नाहीये. पण आजोबा तर आत गेले ना, आता आता काय करणार? मला काय त्यांच्या खोलीत जायची बंदी आहे की काय? अरे आत्ता जातो आणि बोलतो. हा काय आहे? हे जरा खाजगी मॅटर आहे ना, खोलीत जाऊन बोललेलं जास्त बरं. आजोबा ए, तू हा ऑल द बेस्ट. दत्ताजी, सोहमचं काम झालं म्हटलं, आता तुमच्याशी बोलावं. वा, म्हणजे बाकीची कामं महत्वाची आणि वेळ मिळाला तर माझ्याशी बोलायचं. मी काय मोकळा बसतोय का? मलाही कामं आहेत आणि माझ्या वेळेलाही किंमत आहे. अहो तसं नाही, तुम्हीच म्हणालात सोहमचं काम आधी कर म्हणून. नाही, मी फार वेळ घेणार नाही तुमचा. तसं महत्वाचं नसतं तर मी आत्ताच बोलण्याचा हट्टही केला नसता, पण अजून उशीर नाही करता येणार. कसं आहे ना दत्ताजी, की आयुष्यात बरेचदा बरेच लोक आपल्या बरोबर असतात, बरीच माणसं आपल्या सोबत असतात. असं आपल्याला वाटत असतं की आपल्या ती बरोबरच चालतायत, बरोबरच येत आहेत, सोबतच येत आहेत, पण तसं नसतं. ती नुसतीच गर्दी असते. आपलं असं कोणीच नसतं. तसंच काहीसं मला हल्ली जाणवायला लागलंय. म्हणजे आयुष्याच्या वयाच्या ह्या टप्प्यावर, या वळणावर येऊन मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला असं जाणवतं की माझ्याबरोबर अनेक माणसं होती, आहेत, पण आता आपलं असं कोणीच राहिलेलं नाही. म्हणजे मी तसा मजेत आहे, आनंदात आहे, काम भरपूर आहे, पण आयुष्यात एक असा एकटेपणा जाणवायला लागलाय. खरं सांगायचं तर मला याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा ती माझ्या आयुष्यात आली. अगदी सहज, माझ्या नकळत. माझ्या इटालियन, मेक्सिकन, चायनीज 7 स्टार क्विझिन मध्ये वरण भात आणि लिंबाच्या लोणच्याची गोडी अचानक अलगद मिसळली आणि मला सगळं सात्विक दिसायला लागलं. इतकी वर्षाची पोकळी मला कधी जाणवलीच नव्हती, ती मला जाणवायला लागली. आणि तिच्या साध्या आणि सात्विक सौंदर्याने माझं मन भरून गेलं. मला कळतंय दत्ताजी की तुम्हाला असं वाटेल की मी फारच खोड्यात बोलतोय, पण तसं नाहीये. जे आहे ते मी खरं तुमच्याशी बोलतोय. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की मी माझ्या उरलेल्या आयुष्यासाठी कोणीतरी जोडीदार, साथीदार निवडलाय, पण त्या साथीदाराची साथ मला तेव्हाच मिळू शकते जेव्हा तुम्ही ती परवानगी मला द्याल. कारण ती व्यक्ती आपली म्हणजे मी आदरार्थी म्हणतोय, आपली म्हणजे तुमची सून आहे. मला कल्पना आहे ही गोष्ट तुम्हाला पटणं, डायजेस्ट होणं खूप जड आहे, पण माझं आसावरीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे दत्ताजी. नाही, तुम्हाला राग येणं खूपच साहजिक आहे, पण तुम्ही आमच्या दोघांच्या मनाचा प्लीज विचार करा दत्ताजी. अगं बाई, मदन भाऊजी तुम्ही या ना. भाऊजी या या. अहो काय तुमचा फोन नाही, काही नाही, असे अचानक कसे आलात? एकदमच ठरलं का बाई? अहो बहिणी, आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला आलतो, पण काकांचा आणि तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्हाला चैनच पडेना. लग्नाला तुम्ही येणार नव्हता हे वाटलंच होतं मला, पण तरी तुमची वाट बघत होतो मी. लग्न? कुणाचं लग्न? कुणाचं म्हणजे काय, माझंच लग्न गेल्याच आठवड्यात झालंय. बरं, मी तुमची ओळख करून देतो. ही मालती, माझी बायको. अगं हो, सुखी राहा. अहो भाऊजी, सुखी राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स काका काकू. थँक्यू. ही शुभ्रा बरं का, वहिनींची सून, म्हणजे आपली सून. अहो खरंच म्हणजे काही कल्पनाच नव्हती आम्हाला तुमचं लग्न झालं वगैरे. अहो खूप चांगली बातमी आणली तर तुम्ही. आधी कळलं असतं ना तर आम्ही नक्की आलो असतो लग्नाला. हा, आठवड्यापूर्वी बाबा जरा रागावले होते हो तुमच्यावर. मला वाटतं तुम्ही लग्नाची पत्रिका पाठवली नाहीत ना म्हणून असेल. हो की नाही का शुभ्रा? हा. अरे सर, या ना. हो हो, या ना. हे ना, हे माझे धीर आणि या वहिनी मालती माझी बायको. नमस्कार. शेफ अभिजित राजे ना?
आता नुकतंच लग्न झालं त्यांचं. यांचा मुलगा लहान होता ना तेव्हा यांची पहिली बायको वारली. यानेच सगळं केलं मुलाचं. आता चांगला मोठा झालाय, चांगली नोकरी करतो, गावीच असतो ना भाऊजी. हो, पण त्याचं हेड ऑफिस पणजीला आहे, त्यामुळे जाऊन येऊन असतो. खरं तर त्यानेच पुढाकार घेतला म्हणून मी लग्न केलं. अरे वा, तुमच्या मुलानेच लग्नासाठी पुढाकार घेतला ही खरंच चांगली गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्याचं ऐकलं हे जास्त महत्वाचं नाही का असावरी? हो ना, खरंच. एका विशिष्ट वयानंतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमच्या स्वतःकडे बघायला वेळ मिळतो तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही किती एकटे आहात. तेव्हा खरं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमचं असं हवं असतं नाही का? खरंच तुम्ही खूप छान डिसिजन घेतलात मदनजी, अभिनंदन. अहो, ही भेटली म्हणून. नाहीतर माझा मुलगा लग्नाच्या वयाचा असताना स्वतः बोल्यावर चढायला माझा काहीच विचार नव्हता. खरंय, अगदी खरंय. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटावी लागते नाही का? हो ना. तुम्ही बसा बोलत. मी चहा घेऊन येते. ए शुभ्रा, ये जरा. या ना, बसा. आता हळद कुंकू लाव आणि ओटी भर. अहो पण हे वहिनी खूपच करताय तुम्ही. अगं रीतच आहे तशी. आम्ही गावाला आलो की मदन भाऊजी किती करतात आमच्यासाठी. आणि त्यातून आमचे बाबा म्हणजे तुझे चुलत सासरे ते अगदी रीतीभातीचे पक्के आहेत एकदम. हो की नाही मदन भाऊजी? हो, खरं आहे तुमचं वहिनी. तुम्हाला सांगतो, आमच्या गावाकडे सगळेजण रीतीपती अगदी काटेकोरपणे पाळतात. अहो, माझा स्वतःचा मुलगा उभा होता करवला म्हणून. असं लग्न आतापर्यंत गावात कधीच झालं नव्हतं. हो, आमच्या मुलाने पुढाकार घेऊन आमचं लग्न लावून दिलं. त्यामुळे आमंत्रण नसताना पूर्ण गाव आलं आमच्या लग्नाला. मदन, कोंबडीच्या हा बेशरम माणूस माझ्या घरात आलाच कसा? असा वरी काय चाललंय हे? दत्ता काका, माफ करा मला, तुमचे पाय पकडतो. पण तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याशिवाय आम्ही संसार करणार तरी कसा? या वयात जे करतात त्याला संसार नाही, दिल्लरपणा म्हणतात. आजोबा, ते फक्त आशीर्वाद मागताय तो तुमचा. आणि मालती काकू पण आल्यात. तुम्ही जरा प्लीज शांत व्हा ना. तू गप्प बैस. तुला काय करतात का चालली रीती? या माणसानं कुलकर्णी नावाला बट्टा लावलाय. गावातली लोक छी तू करतात माझ्या नावानं. बायाकडून उठ, नाही तर लाज घालीत. तोंड वर करून आशीर्वाद बघा, लाज नाही वाटत? आजोबा हो. असावरी, आवड तुझ्या सुनेला. तिला अजून नाचसून म्हणतोय हे नशीब समज. तुला सांगितलं ना मी, पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही. माझ्यासाठी तू मेलास. लाज नाही वाटत बायकोला घेऊन माझ्या समोर आलास तो? काय ओटी मिठी भरायची नाही. अहो बाबा. असावरी, तू गप्प बैस. काही अक्कल आहे का नाही तुला? रीती भाती अशा लोकांसाठी पाळतात का? तोंडाला काळा फासून आला हा. याची कसली कौतुक करतेस? मदन, तुझ्या त्या हिला घे आणि चालता हो माझ्या घरातून, नाही तर काठीचं बडव झाकलून लावीन तुला. हो बाई, तुमच्या नवऱ्याला घेऊन ताबडतोब घराबाहेर निघा बघू तुम्ही. हो बाबा, ते निघतातच आहेत. असावरी, माझ्या समोर त्याची वकिली केलीस तर याद राख. अहो काका, तुमच्या पाया पडतो. वहिनींना काही बोलू नका हो. मला वाटलं आता तरी तुम्ही मला मोठ्या मनाने माफ कराल म्हणून. या काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा माफ करणार नाही तुला. लग्नाचा मुलगा असताना तू स्वतःच लग्न करून आलास. म्हातार चढ लागलाय तुला. चल निघ. निघतोच आहे. पण काका, तुम्ही आज कर्मटपणाची हद्द पार केलीत. तुम्ही मला बोललात ते बोलात, माझ्या बायकोचा मला अपमान केलात. कशासाठी? निघ म्हटलं की नाही, नाही तर चपलेला बडवून हाकलून लावीन तुला. ठीक आहे, चल मालती, एक क्षण पण थांबत नाही. चल लवकर. पुन्हा या घरात पाऊल टाकलंस ना तर याद राख.
मदन भाऊजी, मदन भाऊजी थांबा ना. मदन भाऊजी थांबा ना, असे नका जाऊ हो. ऐका ना, तुम्ही बाबांचं बोलणं एवढं मनावर नका घेऊ हो. ते जरा जुन्या विचारांचे आहेत ना, त्यांना हे सगळं पटणं कठीण आहे हो. हो वहिनी, मला कल्पना होती, पण काका आता सगळ्यात मोठे, त्यांचे आशीर्वाद हवे म्हणून आलो. भाऊजी, बाबा मनात तुमच्याबद्दल चांगलंच इच्छितात. आता जरा रागात येत ना म्हणून. वहिनी, 2 वेळचं जेवण, आजूबाजूचे नातेवाईक यांची काही कमी नाहीये हो, पण तरी तो एकटेपणा जाणवतोच ना. अगदी खरं आहे तुमचं भाऊजी. शेवटी मनातलं बोलायला, हवं नको ते सांगायला आपलं माणूस हवंच ना. वरवर दिसायला सगळं चांगलं दिसतं, पण काहीतरी कमी भासतेच हो, जी जगाला नाही दिसत. आयुष्याचा जोडीदार जेव्हा अर्ध्या वाटेवरती साथ सोडून जातो ना, तेव्हा उभं आयुष्य हे असं काढायचं, या कल्पनेने खूप भीती वाटते अहो. एकट्यावरती खूप मोठी जबाबदारी येऊन पडली असं वाटतं, अगदी खसायला होतं. पण काय करणार, तरी जगावं लागतं ना. आपल्या माणसांचं सगळं करावं लागतं, आपलं दुःख विसरून पुढे जावं लागतं. मला माहितीये भाऊजी, तुम्ही तेच केलं. पण आता तुम्ही एक निर्णय घेतलात, अगदी योग्य निर्णय घेतलात भाऊजी. खूप चांगली साथ मिळाली आहे तुम्हाला. माझी खात्री आहे तुम्ही दोघं ना अगदी सुखाने संसार करा. भाऊजी, हे माझ्याकडून तुमच्यासाठी. अहो वहिनी, कशाला? अहो भाऊजी, माझ्या शुभेच्छा आहेत या. नाही म्हणू नका, घ्या ना, ठेवा. वहिनी, नमस्कार. सुखी राहा, सुखी राहा. जातो वहिनी. जातो नाही, येतो म्हणा. येतो वहिनी. या. अरे यार शुभ्रा, या दत्ताने आज हद्दच केली. अरे म्हणजे एखाद्याने आयुष्यात काय करावं, कसं वागावं हे नाही ना ठरवू शकत. हे चुकीचं आहे. नाही, चुकीचंच आहे सर, पण त्यांचा स्वभाव आहे ना तो, त्याला कोण काय करणार. तो काय करणार म्हणजे? त्यांना कुणीतरी जाऊन सांगायला हवं, हे तो वागतायत ते चुकीचं वागतायत. ते कोणी सांगणार नसेल तर मी जाऊन सांगेन आजच्या आज, आत्ताच्या आत्ता. अरे ते आज मदनला बोलले, तुझ्या सावरीला अडवतील, असं कसं चालेल? अरे म्हणजे मला एक कळत नाही, एखाद्याने दुसरं लग्न केलं तर काय प्रॉब्लेम काय आहे? 2 वेळचं जेवण आणि घर मिळालं की झालं. कंपॅनियन नको, काय हवं नको ते बघायला कोणी नको. नाही, आज मी जाऊन डायरेक्ट आसावरीचा हातच मागतो. काय व्हायचं ते होऊ दे, आर या पार. काय झालं, काय आरपार? ते आजोबांबद्दल बोलत होते आई. अगं बाई, बाबा शांत झाले का ग? नाही, मला वाटतं तुलाच त्यांना शांत करावं लागेल. हो, मी जाते त्यांच्याजवळ. शिवराम, मी आज बोलल्याशिवाय जाणार नाहीये. नाही, नको प्लीज, आज नको. आजोबा खूप चिडलेत. मला नाही फरक पडत. हो पण सर, तुम्हीही खूप रागात आहात आता. तुम्हाला फरक नाही पडला तरी अशा सिच्युएशन मध्ये खूप फरक पडू शकतो. सर, रागाच्या भरात माणूस खूप चुकीचं बोलून जातो आणि आयुष्यभरासाठी गोष्टी बिघडून जातात. मी हँडल करीन शुभ्रा. नाही, तुम्ही कराल हँडल, तसंही म्हणणं नाहीये माझं. पण सर, तुम्हाला आजोबांचा राग माहित नाही हो. कोण कुठला त्यांचा तो पुतण्या आलाय, त्याला एवढं बोलले, तुम्ही त्यांच्या सुनेचा हात मागायला जाणार आहात. हे त्यांना कळलं तर ते किती चिडतील. खूप प्रॉब्लेम होईल सर. प्लीज आज नको. आणि आज तर त्यांचा मूड असा आहे की ते तुम्हालाही जिवंत सोडणार नाही. आय एम सिरियस शुभ्रा. मी नाही घाबरत त्यांना, रादर कोणालाच. त्यांचे विचार कोणीतरी बदलायला हवेत. हो, पण विचार बदलायची ही वेळ नाहीये सर. आणि मुळात ते इतकं सोपंही नाहीये. हो, त्याच संस्कारात, त्याच विचारांमध्ये वाढलेत ते. हे असं एका रात्रीत कसं जमू शकेल? ते बदलण्याची मी वाट बघायची? प्रेम केलंय मी, गुन्हा नाही केलेला. का घाबरू? आणि मुळात माझं प्रेम व्यक्त करण्याची मला भीती का वाटावी? प्रेम माणसाला निर्भय बनवतं, जगाला सामोरं जाण्याची ताकद देतं.
मी खूप क्लिअर आहे. मी माझं प्रेम लपवणार नाही, ते व्यक्त करायला घाबरणारही नाही.